नमस्कार. रोखोक बोलण्यात स्वागत. आज निवडणुकीच्या रणसंग्रामात आपण बोलवलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची संपूर्ण धुरा आहे असे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस, रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. नमस्कार. गेले काही दिवस महाराष्ट्र एक प्रकारे महाभारत अनुभवतोय. कौरव काय, पांडव काय, शकुनी काय, कृष्ण काय, काय चाललंय काय? ते मला असं वाटतं की महाभारतासारखी स्थिती ही काही ना काही प्रमाणात आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळाली. मुळामध्ये हा विषय एवढा करता आला की ज्यावेळी शिवसेना आणि आम्ही युतीची चर्चा करत होतो तर आम्ही त्यांच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला होता की आम्हाला काही जागा कमी दिल्या तरी चालतील. आपण एक पारदर्शितेचा अजेंडा तयार करू आणि ही युती आपण करू. आणि मी अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर मी असे म्हटलं होतं की 105 जागा मला द्या, 122 जागा तुम्ही लढा, मात्र अजेंडा पारदर्शी असला पाहिजे. ते असं म्हणाले की आम्ही पारदर्शीच काम करतो आहोत. म्हटलं एवढे घोटाळे महानगरपालिकेत बाहेर आले आहेत, जनतेचा विश्वास आपल्यावर कमी होतो आहे आणि म्हणून आपण जनतेला दिलासा देणारा एक अजेंडा असा घेऊन गेला पाहिजे की ठीक आहे, जे झालं असेल ते झालं असेल, पण यापुढे अशा अशा पद्धतीनं आम्ही काम करू, असा अजेंडा एक आपण मांडला पाहिजे. पण त्यानंतर त्यांना कदाचित तो अजेंडा मान्य नव्हता. त्यांच्याकडनं प्रस्ताव आला 60 जागांपेक्षा एक जागा जास्त देणार नाही. खरं म्हणजे आम्ही मागच्या वेळेस 65 जागा लढलो होतो आणि याचा अर्थ काय होता? हा भाव तोच होता की ज्या भावामध्ये महाभारताच्या काळामध्ये सांगितलं होतं की सुईच्या टोका एवढी देखील त्याच्यातला एवढाच आशय घेतला पाहिजे की अशा प्रकारे दुराभिमान हा योग्य आहे का? आणि म्हणून आम्ही ठरवलं की हरकत नाही, प्रत्येक आव्हान ही संधी असते. आणि तसंही आम्हाला सगळे फीडबॅक देत होते की तुम्ही वेगळं लढलात तर तुमच्याच जागा जास्त येणार आहेत, तुम्ही या ठिकाणी तुमच्या भरोश्यावर निवडून येऊ शकता. पण तरी मी विचार करत होतो की महाराष्ट्रामध्ये आपण ज्यांच्यासोबत युतीत काम करतो आहोत, जनतेनं आपल्याला त्यांच्यासोबत युतीमध्ये 5 वर्ष सरकार चालवण्याकरता या ठिकाणी दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये थोडा कमीपणा घेऊन देखील आपण जर गेलो तर काय फरक पडतो? पण दुर्दैवाने ते घडलं नाही. देवेंद्रजी, बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी जानेवारी 1992ला युती तोडली होती. अत्यंत सामंजस्याने हे प्रकरण हाताळलं होतं. यावेळेस असं का होऊ शकलं नाही? युतीच्या दुसऱ्या पिढीमध्ये ती परिपक्वता पाहायला मिळाली नाही. नाही, सामंजस्यानेच तोडली आम्ही. आणि आपण जर माझी भाषणं ऐकली असतील, मी आता जवळपास मुंबईमध्ये युतीत उठल्यानंतर 7 भाषणं केली आहेत. माझ्या भाषणांमध्ये मी ठरवलं आहे 20% राजकारण आणि 80% मी विकासाचं बोलतो. मुंबईबद्दल विजन काय आहे? मी कुठलेही अपशब्द वापरलेले नाहीत, मी कुठेही व्यक्तिगत कोणावर टीका केलेली नाही. मी एवढंच सांगतो की या चुका झाल्या आहेत, हा भ्रष्टाचार आहे, त्याचे पुरावे मी देतो. ते दिल्यानंतर जवळजवळ 80% माझा वेळ हा मुंबईला आम्हाला कसं पुढे न्यायचं आहे. मुंबईचं ट्रान्सपोर्टेशन असेल, मुंबईचं हाऊसिंग असेल, मुंबईतल्या सामान्य माणसाच्या अडचणी असतील, झोपडपट्टीतल्या अडचणी असतील, या विषयांवर मी माझं भाषण करतो. आता ही गोष्ट वेगळी आहे की शिवसेनेकडनं ज्या प्रकारचं भाषण होतं आहे, ज्या दर्जाचं भाषण होतं आहे, ते आम्हाला अपेक्षित नाही आहे. पण ठीक आहे, राजकारण आहे, त्याच्यामुळे राजकारणात सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. पण हे सगळं जे महाभारत आहे ते मुंबई रूपी द्रौपदीसाठी आहे. गेले 20 वर्ष तुम्ही त्याच मुंबईमध्ये शिवसेनेबरोबर सत्तात सहभागी होता. आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की घोटाळे मुंबई महापालिकेत झाले, आता आपण पुढे पारदर्शी अजेंडा घेऊ जाऊ, परंतु हे घोटाळे भाजपला याच्यापूर्वी का दिसले नाही जेव्हा भाजप 20 वर्ष शिवसेनेबरोबर सत्तेत होता? याचं कारण काय होतं की आम्ही त्यावेळेस राज्यामध्ये सरकारमध्ये नव्हतो, त्यामुळे आम्हाला तो ॲक्सेसच नव्हता. आता राज्यात सरकारमध्ये आल्यानंतर तो ॲक्सेस आम्हाला निर्माण झाला. आम्ही त्या ठिकाणी ज्युनियर पार्टनर आहोत. म्हणजे आमचा उपयोग ठाण्यात असेल, मुंबईत असेल, एखाद्या ताटामध्ये चटणीचा जसा उपयोग करावा तसा आमचा उपयोग केला जात होता. आणि आपण बघा, स्टँडिंग कमिटी चेअरमन आमचा नाही, मेयर आमचा नाही. आणि त्या माध्यमातून अनेक वेळा अशी देखील परिस्थिती आली की आमच्या लोकांनी विरोध केल्यानंतर शिवसेनेने काँग्रेससोबत युती करून प्रस्ताव पास केला, शिवसेनेने मनसेसोबत युती करून प्रस्ताव पास केला. आणि म्हणून आज ॲक्सेस मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली. मी अजय मेहतांना सांगितलं की ही रस्त्यांची अवस्था काय, इतके सगळे रस्ते सातत्याने खराब का होतात? त्यांनी चौकशी बसवली. चौकशी बसल्यानंतर हे लक्षात आलं की पूर्वी आपल्याला असं वाटायचं मुंबई हे कोस्टल शहर आहे, पाणी थांबतं,
आणि त्यामुळे रस्ते खराब होतात. पण त्यात निघालं वेगळंच. जवळजवळ 200 रस्त्यांचा ज्यावेळेस चौकशी करण्यात आली, 2445 कोटी रुपयाचे रस्ते, आणि किती मोठा फिगर आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या 5-6 महानगरपालिका सोडल्या तर इतर सगळ्या महानगरपालिकांचं बजेट हे देखील एवढं नाही आहे. आणि 2445 कोटी रुपयाच्या रस्त्याची ज्यावेळेस चौकशी झाली त्यावेळेस असं लक्षात आलं की जो क्रेस्ट लेवल असतो, म्हणजे जो ड्रेनेज लेवल असतो, एका अर्थानं पायवा, हा पायवा 30% 80% गायब आहे. त्याचे केवळ पैसे उचलले गेले आहेत. आणि मग जर पायवाच नसेल तर दरवर्षी तेच ते रस्ते आपल्याला करावे लागतील. आणि म्हणून मुंबईचे रस्ते खराब होण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं, तर ते केवळ मुंबई कोस्टल शहर आहे नव्हतं. आम्ही रस्ते बनवताना त्याचा पायवा, त्याचं क्रेस्ट लेवल हेच त्या ठिकाणी ठेवत नव्हतो. अशा या सगळ्या गोष्टी आता समोर यायला लागल्या. आणि त्यामुळे मग मी असं म्हटलं की हे समोर येतं आहे, त्यामुळे आपल्याला पारदर्शकतेचा अजेंडा आणला पाहिजे. आता सिस्टीम ही काही सगळी एका दिवसात आपण सुधारू शकत नाही, माझाही दावा नाही. पण सिस्टीम सुधारण्याकडे तुमचा कल आहे का, याच्यावरनं तुमच्या प्रामाणिकतेचं आकलन झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की तो कल जसं राज्य सरकारमध्ये आम्ही दाखवला, इथे कुठली गोष्ट झाली किंवा कुठला घोटाळा समोर आला तर त्याच्यावर कारवाई करण्याची मानसिकता आम्ही ठेवली. या ठिकाणी आम्ही आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये नवीन प्रोक्युअरमेंट पॉलिसी तयार केली, टेंडरिंगची नवीन पॉलिसी तयार केली. मोठ्या प्रमाणात ज्या विभागांमध्ये ठेकेदारांचं राज्य चालायचं तिथे DBT सिस्टीम सुरू केली आणि ठेकेदारांचं राज्य आम्ही संपवलं. त्यामुळे अशा प्रकारच्या उपाययोजना, हाच पारदर्शिता आहे. ही पारदर्शिता आणू असं जर मी म्हटलं तर ते काय चुकलं. सीएम साहेब, आता काय राज्यात फक्त मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे, 25 जिल्हा परिषदा आणि इतर 9 महानगरपालिकांच्या पण निवडणूक आहेत. पण तुम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक भलतीच गांभीर्याने घेतलेली दिसते. मगाशी तुम्ही बोलात की शिवसेनेसारखे शब्द वापरत नाही, मात्र गोरेगावच्या सभेमध्ये तुम्ही अगदी अवकात वगैरे शब्द वापरलेत. मग एवढी गांभीर्याने घ्यायची आणि एवढे शब्द वापरायचं कारणच काय मुळात? पहिली गोष्ट तर अशी आहे की हा जो अवकात शब्द मी वापरला की नाही, मी नागपुरी आहे आणि आमच्याकडे हाच शब्द वापरला जातो. म्हणजे तुमची ऐपत किती आहे असं एक जो शब्द असतो, किंवा त्याला काय दुसरा शब्द की कुवत किती आहे वगैरे, किंवा असे जे शब्द असतात हे आता नागपूरच्या मराठीत नाही आहेत. तिथे अवकात शब्द आहे, त्यामुळे तो शब्द सुसंस्कृत वाटतो आम्हाला आणि म्हणून तो अवकात शब्द त्या ठिकाणी. पण ती आमची काढली मी असं सांगितलं की आमची अवकात काय आहे हे तुम्हाला दाखवून देऊ. आणि दुसरा विषय या ठिकाणी जर आपण बघितला तर मी एकमेव एका राजकीय पक्षाचा नेता असा आहे की जो संपूर्ण महाराष्ट्राची निवडणूक गांभीर्याने घेतो आहे. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये सभा घेतो आहे, सगळ्या महानगरपालिकांमध्ये सभा घेतो आहे, सगळ्या भागांमध्ये मी चाललेलो आहे. आता जर आपण विचार केला तर माननीय उद्धवजी हे मुंबईमध्येच सभा घेत आहेत किंवा 2-3 महानगरांमध्ये सभा घेत आहेत. ते कुठेही ग्रामीण भागात गेलेले नाही आहेत. किंवा इतर नेत्यांचं बघितलं तर ते थोड्या ठिकाणी गेले आहेत. मी सगळी निवडणूक गांभीर्यानं घेतली आहे आणि सगळीकडे प्रयत्न करून बघा, मागच्या 2012च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेत 4थ्या क्रमांकाचा पक्ष होता आणि महानगरपालिकेत 4थ्या क्रमांकाचा पक्ष होता. आता आम्ही 1ल्या क्रमांकाचा पक्ष बनणार आहोत. मागच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण 40-42 सभांचा झंझावात उडवून दिलेला होता. आत्ता मी बघतोय आजही तुम्ही दिवसाला 4-4, 6-6, 8-8 सभा घेताय. मला एक प्रश्न असा पडतो की प्रत्येक सभेमध्ये असं वेगळं काय बोलता येणार आहे? म्हणजे हा एक प्रश्नच आहे नाही का की प्रत्येक सभेमध्ये आपण बोलणार काय, प्रचाराचे मुद्दे काय सांगणार? नाही, मुळामध्ये पण येत नाही, थोडासा येतो, पण लोक नवीन असतात, त्यांना ते ऐकायचं असतं. ते प्रत्येक सभेमध्ये आता ग्रामीण भागातही मी ज्या सभा केल्या, या सभेमध्ये कुठल्या पक्षावर टीका केली नाही, कुठल्या नेतृत्वावर टीका केली नाही. एखादं वाक्य एखाद्या पक्षाच्या विरोधात बोललं तर बोललो, बाकी पूर्ण मी विकासावर बोलतो. राज्य सरकारनं 2 वर्षात काय केलं आणि पुढच्या 3 वर्षाचा आमचा अजेंडा काय आहे याच्यावर मी बोलतो. आणि मग तिथल्या ज्या काही स्थानिक समस्या असतील त्या स्थानिक समस्यांवर मी माहिती घेतलेली असते, त्याची उपाययोजना त्या ठिकाणी शोधून ठेवलेली असते, ती लोकांना सांगतो. आणि म्हणून हे खरं आहे की बोलणाऱ्याकरता तोच तो पण आहे, पण ऐकणारे नवीन आहेत. त्यामुळे पहिल्या सभेला जेवढ्या टाळ्या पडतात तेवढ्याच टाळ्या दुसऱ्या सभेला पडतात आणि तिसऱ्या सभेला पडतात. आणि राजकीय माणसाला काय असतं की जेव्हा जनता रिस्पॉन्स देते तर तो त्याचा ड्रायव्हिंग फोर्स असतो.
त्याच्यातनं खऱ्या अर्थानं त्याला एक्सपुरण येत असतं, ते मला येतं. एक प्रकारचं ओव्हर एक्सपोजर होत नाही असं वाटत नाही का? कारण सगळा लाईमलाईट आणि सगळा फोकस आता फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपकडून तरी आपल्या प्रचारावरच आहे. नाही, असं आहे की शेवटी मुख्यमंत्री असल्यामुळे तो फोकस राहणार आहे. पण त्यासोबत मला असं वाटतं की याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे, तर तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाता, तिथल्या समस्या फर्स्ट हँड पाहता, तिथल्या लोकांची फर्स्ट हँड इंटरॅक्शन करता आणि इतक्या लोकांपर्यंत तुम्ही केलेलं काम पोचवता. म्हणजे मला वाटत नाही की नगरपालिकेच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत यापूर्वी कुठले मुख्यमंत्री इतके गेले असतील. मी चाललो आहे कारण मला लोकांपर्यंत जायचं आहे, लोकांना सांगायचं आहे मी काय केलं आहे, लोकांचं ऐकून घ्यायचं आहे. आणि म्हणून मी ओव्हर एक्सपोजरचा विचार करत नाही. मला असं वाटतं की यातनं मला फायदा होतो. नाही, पण आम्ही बघितलं तर याच्यात तुम्हाला इतर जे नेते आहेत पक्षाचे त्यांची साथ दिसत नाही, ते कुठे प्रचारात दिसत नाहीत. काही नेते फक्त आपल्या जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत, त्यांना एक्सपोजर मिळत नाहीये. तुमच्या सावलीत झाकल्या जातात सगळे. नाही, मला असं वाटत नाही. ॲक्च्युली काय झालं आहे की तुमच्या इकडे इक्विपमेंटची कमी असल्यामुळे माझी सभा असली की तुम्ही ती लाईव्ह कव्हर करून टाकता, म्हणजे सगळेच चॅनल, तुम्हीच नाही. आणि त्यांच्या सभा तुम्ही काही लाईव्ह करत नाही आहात. आता जर सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत, ते ठिकठिकाणी सभा घेऊन राहिले आहेत, पंकजाताई सभा घेऊन राहिले आहेत, विनोदजींना आम्ही विशेषतः जबाबदारी मुंबईची अधिक दिलेली आहे, त्यामुळे ते मुंबईमध्ये ते त्या ठिकाणी काम करून राहिलेले आहेत. गिरीश महाजन हे नाशिक असेल आणि जळगाव असेल या दोन्हीकडची जबाबदारी ते घेऊन बसले आहेत. जे आमचे नेते आहेत त्यांना आम्ही राज्यात सगळीकडे पाठवतो आहेत आणि जे आमचे पालकमंत्री आहेत त्यांना मात्र आम्ही तुमचा जिल्हा सांभाळा अशा प्रकारे जिल्ह्याचं सेनापती आम्ही त्यांना केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आमच्या पक्षामध्ये सगळे लोक या प्रचारामध्ये अतिशय ताकदीनं उतरले आहेत. हे विचारायचं कारण हे की कारण कोर कमिटी तुमची जी होती, भाजप जेव्हा विरोधामध्ये होता तेव्हा, विधानसभा असेल, लोकसभा असेल, तुम्ही स्टार प्रचारक होतात. तुम्ही असाल, मुनगंटीवार असेल, तुम्हाला प्रत्येकाला हेलिकॉप्टर्स दिले होते, तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात जायचात. मात्र आता असं अजिबात होताना दिसत नाही. तुम्हीच एकटे महाराष्ट्रभर फिरतायत, ना मुनगंटीवार फिरत आहेत. मुनगंटीवारांना तुम्ही चंद्रपूर, गडचिरोली त्या भागातून बाहेर सुद्धा काढले, अजून त्यांची नागपूरला सभा सुद्धा झाली नाहीये. तावडे असतील किंवा पंकजा असतील, ते त्या जिल्ह्यातच अडकलेले आहेत. म्हणून हा प्रश्न वारंवार विचारला होतोय की तुम्हीच दिसतायत, बाकीचे कोण दिसत नाहीयेत. मी तेच म्हटलं की तुमचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. मुनगंटीवार हे 4 जिल्ह्यांमध्ये जाऊन आले आणि आता 16 तारखेला त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्याकडे 3 जिल्ह्यांची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. त्याचं निवडणूक झाल्याबरोबर इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सभा लागल्या आहेत. मुंबईतही त्यांची सभा लागली आहे, नागपुरातही त्यांची सभा लागली आहे. पंकजा मला असं वाटतं आत्तापर्यंत 15-20 सभा घेऊन चुकली आहे. आता बुलढाणा जिल्ह्यात ती परवा जाते आहे, मराठवाड्यातल्या जवळजवळ 6-7 जिल्ह्यांमध्ये ती जाऊन आलेली आहे. मुंबईमध्ये देखील 16 तारखेनंतर ती येणार आहे. त्यामुळे सगळे नेते हे सभा करतायत, त्यांच्या व्यवस्था त्या ठिकाणी आहेत. जेवढे हेलिकॉप्टर आम्हाला उपलब्ध होतात आणि जेवढी आमची क्षमता आहे ते आम्ही एक आपापसात वाटून घेतो आणि त्याप्रमाणे सभा करतो. आणि मला असं वाटतं की आमच्याजवळ इतके चांगले नेते आहेत की आम्हाला समाजातले जे वेगवेगळे स्तर आहेत त्या प्रत्येक स्तराला अपील करणारा नेता हा भारतीय जनता पक्षाजवळ आहे. आणि त्या लोकांचं नियोजन करून, आम्ही नियोजनाकरताच प्रसिद्ध आहोत, नियोजन करून कोणी कुठे गेलं पाहिजे हे आम्ही त्यांना तिथे पाठवतो. सगळे जातात. खडसे साहेब परवाच माझ्यासोबत होते. आम्ही जळगावमध्ये मोठी सभा त्या ठिकाणी घेतली. त्यामुळे खडसे साहेब आणि खडसे साहेबांनी हे सांगितलं आहे की ते विशेषतः जळगाव महानगरपालिका, आपल्या जळगाव जिल्हा परिषदेमध्ये आज गिरीश महाजन आणि खडसे साहेब हे एकत्रितपणे चंग बांधून बसले आहेत की कुठल्याही परिस्थितीत आम्ही बहुमत आणणार आणि मला विश्वास आहे की बहुमत येत आहे. पण सीएम साहेब, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून बघितलं तर ज्या निवडणुका होत्या त्यात तुम्ही सतत यशस्वी ठरता आहात. पण एकेकाळी तुमच्या विरोधातला जो गडकरी गट आहे, असं म्हटलं जाते की तो तुमच्या अपयशाची वाट पाहतोय, अशी चर्चा आहे. असा कुठला गट नाही आहो, मी स्वतः गडकरी गटात आहे. असं आहे की हे अनेक वर्षाच्या काँग्रेसच्या राजकारणातनं पक्षामध्ये लोक एकत्रित काम करू शकत नाही अशी मानसिकता तयार झाली आहे. आता बघा, नागपूरचं तिकीट वाटप करायचं होतं. नितीनजी गोव्याला होते, रात्री आमची बैठक ठरली होती. मला त्यांचा फोन आला की मला रात्री खूप उशीर होईल, तू बसून ठरवून टाक. मी रात्रभर बसलो, त्यात आम्ही 100 जागा ठरवू शकलो. सगळ्यांनी एकत्रितपणे, आमची पद्धत आहे, आम्ही एकत्रित बसून एकमताने ठरवतो. सकाळी मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं 100 जागा ठरवल्यात, आता या उरलेल्या ज्या 50 जागा आहेत या आता तुम्ही ठरवून घ्या, कारण मला मुंबईचं तिकीट वाटप करता बसायचं आहे. आणि मी त्या ठिकाणून निघून गेलो.
उरलेल्या 50 जागांचं त्यांनी केलं. या 100 जागांमध्ये 8-10 जागेत त्यांना असं वाटलं की काही फेरफार केला पाहिजे. मला त्यांचा फोन आला, ते म्हणाले की असा असा आग्रह आहे. मी म्हटलं तुम्ही निर्णय करा. त्यामुळे मला वाटत नाही की याच्यामध्ये कुठलाही वादविवाद. आणि आम्ही एक निर्णय पक्का केला होता की मी नितीनजींना म्हटलं होतं तुम्ही आम्हाला अवेलेबल राहा. किमान विदर्भामध्ये जो काही अंतिम निर्णय आहे तो अंतिम निर्णय नितीनजी घेतील, हे आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं. त्यामुळे कुठे विवाद आला, कारण मी इकडे होतो, मी काही त्या ठिकाणी तो प्रश्न त्यावेळी सॉल्व्ह करू शकत नव्हतो. नितीनजींना विनंती केली, त्यांनी मान्यता दिली. विदर्भामध्ये तिकीट वाटपाच्या संदर्भात कुठलाही अडचण आली तर थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की नितीनजींनी ठेवलं. भारतीय जनता पक्षामध्ये कोणतेही 2 गट नाहीत असं एक क्षणभर आपण मान्य नाहीच, करू. नाहीच. परंतु आता जे तुमच्या तुम्ही क्षणभर मान्य करू नका, तुम्ही परमनंट मान्य करा. आता परमनंट एक गोष्ट जी आता समोर येते ती म्हणजे शिवसेना हा घोटाळेबाजांचा पक्ष आहे असं आपल्या पक्षातला प्रत्येक जण आता सांगतोय. आणि आपल्याबद्दलही तेच, आपल्या पक्षाबद्दल म्हणजे तेच तिकडून बोलला आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की हा जर घोटाळेबाजांचा पक्ष आहे, हे सत्तेवर आल्यानंतर आपल्याला उमगलेलं सत्य होतं, तर मग युतीची बोलणी करायला त्यांच्यावर बसायचं कारणच काय होतं? जर समजा असं जर तरची भाषा आहे, युतीची बोलणी यशस्वी झाली असती तर हाच घोटाळेबाजांचा पक्ष, हाच गुंडांचा पक्ष, हाच खंडणीखोर दलालांचा पक्ष आपल्या मांडीला मांडी लावून सत्ता मागण्याकरता प्रचारात बसला असता. मग कसं झालं असतं? आणि म्हणूनच युतीचं बेसिस काय होतं? ते सीट वाटप नव्हतं. सत्तेची वाटप किंवा सत्तेमध्ये वाटा हे त्याचं बेसिस नव्हतं. म्हणजे आम्हाला एकीकडे दिसत होतं की आपण सर्वात मोठा पक्ष आहोत, तरी आम्ही कमीपणा घ्यायला तयार होतो. सत्तेचं वाटप याकरता आम्ही बसलो नाही. आम्ही या ठिकाणी पारदर्शिता आणि पारदर्शक अजेंडा, या अजेंड्यावर आम्ही अडून राहिलो आणि युती त्याच्यावर तुटली. आणि सगळं झाकलं गेलं असतं? बिलकुल झाकलं गेलं नसतं, कारण युतीमध्ये असतानाही ते आम्ही झाकू दिलं नाही. या घोटाळ्यांवर चौकशी बसवली, त्याचे रिपोर्ट आले, त्याच्यामध्ये आपण अनेक ठिकाणी FIR केले, वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया त्या ठिकाणी केल्या. आणि त्यावेळी शिवसेनेचं म्हणणं असं होतं की हे प्रशासनाने केलं आहे, आमचा याच्यात सहभाग नाही आहे. आम्ही म्हटलं जर असं असेल तर मग आपण एकत्रित येऊन पारदर्शी अजेंडा का तयार करू नये, की प्रशासनालाही करता येणार नाही हे जर प्रशासनाने केलं असेल तर. आणि म्हणून मी सांगितलं की शिवसेनेत आणि आमच्यामध्ये विचारांमध्ये मोठा भेद नाही आहे. व्यापक हिंदुत्व हा मला जोडणारा दुवा आहे, पण आमच्यात आचारामध्ये भेद आहे, आमच्यामध्ये कार्यपद्धतीचा भेद आहे. आमच्यामध्ये जी काही आज या ठिकाणी दुरी आहे किंवा दुरावा तयार झाला आहे, त्याच्यामध्ये त्यांची कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही आहे, हे स्पष्टपणे मी सांगितलं. नाही, पण CM साहेब, तुम्ही म्हणताय की पारदर्शकता या मुद्द्यावर युती तुटली. समजा जर पारदर्शकता मान्य करून शिवसेनेने 60 जागांची ऑफर भाजपला दिली होती, ती मान्य झाली असती 60 जागा? नाही, पारदर्शकतेच्या अजेंड्यावर आपण जर तोडलं तर जनता आपल्याला माफ करणार नाही हे लक्षात आल्यामुळे 60 जागांची ऑफर दिली. आता तुम्ही मला सांगा की मागच्या वेळी 65 जागा आणि आता यावर्षी 60 जागा, जेव्हा आमची ताकद वाढलेली आहे, आम्ही 15 आहोत ते 14 आहेत आमदारांमध्ये. म्हणून तर मी म्हटलं की हाच भाव होता. आपण जर बघितलं तर महाभारतामध्ये शेवटी अशी स्थिती आली होती, कृष्ण म्हणाला 5 गावं द्या, असंच म्हणाला ना कृष्ण, 5 गावं द्या, त्याचं राज्य येऊ द्या त्यांना. पण त्याच्यावर काय सांगितलं? सुईच्या टोका एवढी देखील जमीन देणार नाही. हा जो काही भाव आहे ना, या भावामुळे ही युती तुटली. युती तुटताना तुमच्यामध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये काही संवाद झाला होता का? तुटताना आमच्यात संवाद नाही झाला. त्यांनी तुमचे घोषित करून मैत्रीपूर्ण संबंध झाला असताना असता तर काही वेगळं लिहिलं गेलं असतं. टाकलं. जर तरला काही राजकारणात अर्थ नसतो. तुम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलेला होता, ते तुमच्याकडे इतकी दिवस चांगलं बोलत होते, सगळं होतं, मग तुटताना सुद्धा शेखंड नाही करता आला? त्यांनी घोषणा करून टाकली. त्यांनी म्हटलं असतं तर मी शिक्षण करून तोडली असते, असं काही अडचण नाही. उद्धव ठाकरे आणि तुम्ही वारंवार त्या कोस्टल रोड बद्दल खूप बोलताय. ते आरोप करतात की अजिबात परवानगी देत नाही. तुम्ही म्हणतात परवानगी आम्ही दिल्या आहेत. मग नक्की घोडं कुठलं आणलंय आणि आता कोस्टल रोड नक्की कुठे येऊन थांबलाय? एकदा काय ते स्पष्ट करून सांगा. फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मुळामध्ये कोस्टल रोड काय आहे तर हे रिक्लेमेशन आहे. ज्याप्रमाणे मरीन ड्राईव्ह आहे, जेव्हा मरीन ड्राईव्ह बनला तेव्हा तो कोस्टल रोडच होता, तर रेक्लेमेशन होतं. तसं रेक्लेमेशन करून एक रस्ता समुद्रातनं बांधायचा आणि 17 ठिकाणी त्याला मेनलँडशी जोडायचं, जेणेकरून आपण डिकंजेशन करू शकू. साधारणपणे
2000, 2004, 2005 या कालावधीमध्ये हा विचार समोर आला आणि त्यानंतर महानगरपालिकेने देखील सांगितलं की आम्ही हे करायला तयार आहोत वगैरे, पण त्याच्यावर फारसं काही झालं नाही. 2011 साली हा प्रस्ताव डब्बाबंद झाला. त्यानंतर मुख्यमंत्री बोलायचे, महापौरही बोलायचे, उद्धवजी बोलायचे, पण फाईल बंद झाली, कुठली मुवमेंट नव्हती. याचं कारण काय होतं, तर कोस्टल रोड करायचं असेल तर कोस्टल रोड करता जे रेक्लेमेशन लागतं ते रेक्लेमेशन करायची परवानगी कायद्यामध्ये नव्हती. त्याचं नोटिफिकेशन अलाउ करत नव्हतं, रेक्लेमेशन फॉर अ रोड. आणि त्याचं कारण काय होतं, त्याचं कारण असं होतं की CRZच्या नियमानुसार आपल्याला माहिती आहे की 500 मीटरचा जो काही त्याच्यातनं रिलॅक्सेशन आहे, जर रोड तयार झाला तर सरकारलाही अशी भीती होती की नव्याने रोड तयार झाल्यावर पुन्हा हे 500 मीटर त्या रोडपासनं मोजावं लागेल आणि मोठी रिअल इस्टेट या ठिकाणी तयार होईल, आणि म्हणून तो अलावच केला नाही. ज्यावेळी आमचं सरकार आलं, साधारणपणे नोव्हेंबरमध्ये, म्हणजे ऑक्टोबर 31ला म्हणजे नोव्हेंबरमध्ये आम्ही त्याची सुरुवात केली. आणि मग या मुंबईच्या समस्या असतील याचा सगळा अभ्यास करताना मला असं वाटलं की कोस्टल रोड, आणि मी माझ्या दृष्टीपत्रातही सांगितलं होतं की कोस्टल रोड हा मुंबईवर एक उत्तम उपाय आहे, आणि म्हणून त्यानुसार मी त्याची कारवाई सुरू केली. आणि साधारण जुलै-ऑगस्टच्या दरम्यान मी केंद्र सरकारकडे गेलो आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर सी लिंक अलाउ करू शकता तर कोस्टल रोड का अलाउ करू शकत नाही, हा स्वस्त आहे आणि हे रेक्लेमेशन आहे. आणि मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला एक राज्य सरकारतर्फे अंडरटेकिंग देतो की कोस्टल रोड झाल्यानंतर आम्ही जी CRZची लाईन आहे ती चेंज करणार नाही, ती जुनीच लाईन राहील, त्यामुळे रिअल इस्टेट डेव्हलप होणार नाही. कोस्टल रोडनी ज्या स्पेसेस तयार होतील त्या आम्ही ओपन स्पेसेस आणि ग्रीन स्पेसेस करू, त्या पब्लिक स्पेसेस करू, त्याचा दुसरा कुठलाही उपयोग आम्ही करणार नाही. या 2 अटी त्या ठिकाणी मी त्यांना लेखी दिल्यानंतर त्यांनी त्याचं पहिलं नोटिफिकेशन काढलं. मोठ्या प्रमाणात त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन आले. ते सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर त्याची सुनावणी करून नोव्हेंबर 2015ला त्यांनी नोटिफिकेशन काढून कोस्टल रोड अलाउ केला. पहिलं क्लिअरन्स तत्वता दिल्याबरोबर आम्ही त्यांच्याकडनं ही मान्यता आणली की ही सगळी प्रोसिजर चालू राहील, तोपर्यंत आम्हाला सॉईल सर्वे आणि टेस्टिंग हे करू द्या, आम्हाला त्याचा EOI काढू द्या. आणि त्यानुसार त्यांनी परवानगी दिली. त्या परवानगीनुसार EOI निघाला. आणि मी खरोखर अजय मेहतांचं एका गोष्टीकरता अभिनंदन करेन. मी त्यांना असं म्हटलं की हो, हे फार लोक कोस्टल रोड काय आहे लोकांना समजत नाही, त्याला विरोध करतात, तुम्ही एक काम करा की याचा DPR पब्लिक करा. पहिल्यांदा त्यांनी DPR पब्लिक केला. आपल्याला माहिती आहे, मी स्वतः ट्विट करून तो पब्लिक केला. 6000 सजेशन्स आले. त्या 6000 सजेशन्सचा विचार करून त्या कोस्टल रोडला तशा प्रकारे अमेंड करून आणि फायनली त्याचा EOI काढला. आता तो RFQ स्टेजला आलेला आहे. म्हणजे ज्यावेळी आपलं फायनल नोटिफिकेशन निघेल त्यावेळी RFQ स्टेजला तो ऑलरेडी आलेला आहे. म्हणजे हा पावसाळ्याचा सीझन संपल्यानंतर आपण कोस्टल रोडचं काम करू शकतो. आता याच्यामध्ये मी जे सांगायचा प्रयत्न करतो ते हेच करतो आहे. मी 6 मिटिंगा एन्व्हायरमेंट मिनिस्टरकडे घेतल्या, सातत्याने चक्रा मारल्या, जेवढ्या अडचणी आल्या, MCZMA असेल, एन्व्हायरमेंट विभाग असेल, सगळीकडे याचा फॉलोअप मी स्वतः केला. मला काही त्याचं श्रेय घ्यायचं नाही आहे. पण ज्यावेळेस हे सांगितलं जातं की केंद्रातल्या सरकारने, मोदींच्या सरकारने अडवलं आहे, मागच्या सरकारमध्ये तुम्ही साधं रिक्लेमेशन नाही अलाउ करू शकलात. मोदींच्या सरकारनं 3 महिन्यामध्ये तुम्हाला रिक्लेमेशन अलाउ केलं. सगळ्या परवानग्या मोदींच्या सरकारने तुम्हाला दिल्या. आणि म्हणून अशी दिशाभूल करण्याचं कारण नाही आहे. मी प्रयत्न करतोय, तुम्ही प्रयत्न करा. आता तुम्ही इतके दिवस त्या कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवताय, पण शिवसेनेचा एकतरी मेंबर ऑफ पार्लमेंट कोस्टल रोड करता गेला का हो? त्यांनी म्हटलं का तिथे जाऊन एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीमध्ये बैठक मागितली का? आज आमचे गोपाळ शेट्टी असतील, पूनम महाजन असतील किंवा किरीट सोमय्या असतील, ते बैठकांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी फॉलोअप केला, बैठकांमध्ये हजर राहिले, त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट मिनिस्टरकडे त्यांनी फॉलोअप केला. त्यामुळे मला असं वाटतं की या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, कोस्टल रोड हा पूर्ण आता आम्ही लाईनमध्ये आणलेला आहे, त्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि हे करण्याकरता पूर्णपणे पाठपुरावा हा आम्ही केला. पण CM साहेब, उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये एक गंभीर आरोप करत आहेत की मुंबईला स्वतःचं वीज निर्मिती केंद्र सुद्धा स्थापन करता आलेलं नाहीये. काय नेमकं प्रकरण काय आहे? म्हणजे परवानगी तुमच्या स्तरावर अडली आहे, फाईल तुमच्याकडे अडली असा त्यांचा आरोप आहे. पहिली गोष्ट अशी आहे की मुंबईला स्वतःचं वीज निर्मिती केंद्र हे तयार करण्याच्या संदर्भातला हा विषय नाही आहे.
या ठिकाणी जे धरण बांधलं आहे त्या धरणावर हायडल प्रोजेक्टचा हा विषय आहे. आणि या विषयाच्या संदर्भात आता प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे की हा हायडल प्रोजेक्ट राज्य सरकारकडे आहे. राज्य सरकारने त्याचा, आम्ही नाही, मागच्या सरकारने त्याचं टेंडर काढलं होतं. ते टेंडर काढल्यानंतर त्याची एक प्रोसेस केली होती. ती प्रोसेस झाल्यानंतर आता तुम्हाला ते केंद्र पाहिजे आणि तुम्ही म्हणतात ते जी काही प्रोसेस आहे ती रद्द करून नव्याने आपण प्रोसेस करूया. आमची हरकत नाही, मी त्यांना सांगितलं आमची हरकत नाही, आम्ही तुम्हाला देऊ. ती प्रोसेस सगळी चाललेली आहे, आम्ही ती फाईल फिरते आहे आणि ती आमची हरकत नाही, आम्ही त्यांना देऊन टाकणार आहोत. पण यातनं मला एक समजत नाही की राज्य सरकारने केलं किंवा त्यांनी केलं. वीज तर ही मुंबईलाच मिळणार आहे. मग याच्यामध्ये इंटरेस्ट त्या केंद्रामध्ये आहे की टेंडरमध्ये आहे, हा माझा सवाल आहे. आणि म्हणून मला आरोप नाही लावायचा, पण ज्यावेळी माझ्यावर हा आरोप लावला जातो त्यावेळी मला ते उत्तर दिलं पाहिजे. पण तरी आपण असं समजू की त्यांना सगळा इंटरेस्ट हा मुंबईला विजेचं केंद्र देण्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांना ते देण्याची माझी पूर्ण तयारी आहे. लवकरच आता आचारसंहिता संपली की देऊन टाकू. नमस्कार. रोखोक बोल आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदा यांच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. देवेंद्रजी, युती तोडताना शिवसेनेनं स्पष्ट केलं की यापुढे आम्ही कोणाशीही युती करणार नाही. जर उद्या मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, इथं सत्ता स्थापनेकरता तुम्हाला हात पुढे करायची वेळ आली तर तुम्ही शिवसेनेकडे हात पुढे करणार? मला वाटत नाही हात पुढे करायची वेळ येईल. हात पुढे करायची वेळ आम्हाला येणार नाही. आणि मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की या राजकीय शक्य अशक्यतेमध्ये जनतेनेही वन साईड कॉल दिला पाहिजे. हे पायात पाय फसवणं याच्याने फार काही फायदा होत नाही. पण राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं. शेवटी जनतेचा कौल आहे तो मान्य करावा लागतो. पण त्याच्यातनं फार फायदा होतो असं माझं मत नाही. पण कल्याण डोंबिवलीत सुद्धा असं झालेलं, तिथे सुद्धा तुम्ही म्हणजे बहुमताचा दावा केला होता पण ते घडलं नाही आणि तुम्ही त्या निवडणुकीत सुद्धा अशा प्रकारे टीका एकमेकांवर केली होती आणि तिथे एकत्र आला होतात. तशी शक्यता मुंबईत सुद्धा दिसते, कारण मला वाटत नाही. मला असं वाटतं की आमचं बहुमत येईल. नाही, पण सीएम साहेब, मुंबईत सध्या विद्यमान मुंबई महापालिकेत तुमचे 31 नगरसेवक आहेत, जे राजकीय विश्लेषण किंवा अंदाज व्यक्त केले जातात की कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. अशा वेळेस कल्याण डोंबिवली सारखा फॉर्म्युला मुंबई महापालिकेतही दिसू शकतो. पहिले अंदाज तर खरं ठरू द्या. अंदाज हे अंदाज आहेत. आणि आपण लक्षात घ्या, 65 सीटा लढून आम्ही 31 सीटा आणायचो, 227 लढून राहिलो आहे. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट मुंबईत नेहमीच जास्त राहिलेला आहे. आणि मला विश्वास आहे की मुंबईची जनता, काय होतं बघा, मुंबईच्या जनतेला अल्टरनेटिव्ह नव्हता. मुंबईच्या जनतेला काँग्रेस राष्ट्रवादी नको आहे आणि शिवसेनेसोबत आम्ही ज्युनियर पार्टनर असल्यामुळे त्यांना जर मत द्यायचं असेल तर दुसरा अल्टरनेटिव्ह नव्हता. आता आम्ही अल्टरनेटिव्हच्या रूपानं त्यांच्यासमोर आलो आहे. 2 वर्षाचा आमचा कारभार जनतेनं पाहिला आहे. आम्ही काय विकास करतो हे जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे एक सक्षम अल्टरनेटिव्ह म्हणून आम्ही समोर आलो आहे. म्हणून जनता आम्हाला मतदान करते. देवेंद्रजी, सगळेच जण अल्टरनेटिव्हचा विचार करतायत. जनता पण करते, तुम्हीही करताय अल्टरनेटिव्हचा विचार. तुम्ही आपल्या रेग्युलर पार्टनर बरोबर कुठे आहात? तुम्ही आता परमनंट पार्टनरशिप सोडून, मला दिसतंय काय माहितीये, आपल्या सगळ्या भाषणांमध्ये टीका होतीये ती फक्त शिवसेनेवर होतीये, राष्ट्रवादीवर टीका होत नाहीये. आणि त्याच वेळा शरद पवार यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे. काय सांगाल? असं आहे की मुंबईमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे कुठे? त्यांचं अस्तित्व तरी दिसतंय का तुम्हाला? इथे जी काही आमची लढाई चालली आहे ती सेनेशी चालली आहे. ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर तिथे सेना दिसत नाही, त्यामुळे मी तिथे सेनेबद्दल बोलत नाही. तिथे मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल बोलतो, कारण तिथे त्यांच्याशी आमची लढाई आहे. आमचे वैचारिक विरोधक ही काँग्रेस राष्ट्रवादी आहे. आणि आत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढतो आहे. हा यातला प्रमुख फरक आहे. दुसरं असं आहे की आज मी मराठवाड्यात गेलो होतो, मला एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं मराठवाड्यामध्ये. मी परभणी जिल्ह्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलं की इथे शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित आहेत, त्यांनी फिक्सिंग केलं आहे, सेटिंग केलं आहे. तिथनं मी लातूरला गेलो. लातूरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मला कळलं की औसा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेने ॲडजस्टमेंट केलं आहे की जिथे राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट आहे तिथे शिवसेनेचा नाही आहे, जिथे शिवसेनेचा आहे तिथे राष्ट्रवादीचा नाही आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्गात ते भाजपच्या बाबतीत झालंय, भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीत.
हा असू शकतं सिंधुदुर्गामध्ये भाजप आणि सेनेच्या बाबतीत, पण भाजप आणि सेनेच्या बाबतीत झालं तर ते काही फार अननॅचरल वाटत नाही. नाही, मुंबई महापालिकेत शिवसेनेचं कोणाशी पॉलिटिकल अंडरस्टँडिंग झालंय का? नाही, आमच्या आशिष शेलारांनी तर पुराव्यासहित सांगितलं की शिवसेनेने काँग्रेससोबत अंडरस्टँडिंग केलेलं आहे. शिवसेनेने असे उमेदवार दिले आहेत की जिथे काँग्रेस स्ट्रॉंग आहे तिथे काँग्रेसला मदत झाली पाहिजे. काँग्रेसने जाणीवपूर्वक काही हिंदी भाषी उमेदवार असे दिले आहेत की ज्या ठिकाणी ते शिवसेनेला मदत करतील. आता हे आशिष शेलारांनी तर नावं घेऊन घेऊन सांगितलेलं आहे. पण तुमचंही तेच स्पष्ट मत आहे की निश्चितपणे याआधी उद्धव ठाकरेंनी कदाचित असं म्हणायला जागा आहे किंवा असं म्हणता येईल, काँग्रेस राष्ट्रवादीवर एवढी टीका केली नव्हती तेवढी टीका आता ते भाजपवर, म्हणजे खास करून तुमच्यावर आणि नरेंद्र मोदींवर करतात. आपण काय सांगाल याबद्दल? मला असं वाटतं की अशा प्रकारची टीका अपेक्षित नव्हती, पण ठीक आहे, ते करतायत. शेवटी त्यांचं राजकारण त्यांनी करायचं आहे. आम्ही ठरवलं आहे टीकेचा स्तर काय ठेवायचा हे आमचं फान ठरलेलं आहे. कुठली वैयक्तिक टीका मी काही झालं तरी करत नाही, ती करणार नाही, करण्याचं कारण देखील नाही. त्यांनी जर टीका करायची ठरवली असेल तर ते करतील. मी तुम्हाला एक सांगतो, या गोष्टी जनतेला आवडत नाहीत. जर कोणाला असं वाटत असेल ना, भारताच्या पंतप्रधानांच्या बद्दल अद्वा तद्वा बोललेलं भारतातल्या जनतेला आवडत नाही, आणि त्यामुळे ती जनता निश्चितपणे अशा बोलण्याला साथही देणार नाही, प्रतिसादही देणार नाही, किंबहुना अशा बोलण्यामुळे नुकसान निश्चित त्यांचं होईल. आत्ता आपला जो सहयोगी पक्ष आहे तो राजीनामे खिशात घेऊन चालतोय, म्हणजे कधी ते राजीनामे तुमच्यापर्यंत येतील असं वाटतंय आपल्याला? ते राजीनामे खिशात घेऊन चालताय आणि मी राज्य घशात घेऊन चालतोय. यातला गमतीचा भाग सोडा, मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो, सगळ्या राजकीय परिस्थितीचं आपण आकलन करा. एका गोष्टीवर आपण निश्चितपणे पोचाल, 5 वर्ष माझं राज्य हे टिकणारच आहे. 5 वर्ष या राज्याला काहीच होऊ शकत नाही. राजकीय परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे मला काही फार चिंता करायचं कारण नाही. हा दावा तुम्ही कुठल्या आधारे करता? म्हणजे तुम्ही सभेत सुद्धा वारंवार हे सांगता की माझं सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. याचा आधार हा आहे की माझं सरकार टिकणार आहे. त्याच्या मागचाच आधार लोकांना हवा आहे की देवेंद्र फडणवीस काय चमत्कार करणार आहेत की ज्याच्यामुळे सरकार चमत्काराची गरजच नाही. घशात काय आहे? आकडेवारी बघितली, घशात काय आहे ते बाहेर काढा. चमत्काराची आवश्यकताच नाहीये. या ठिकाणी ज्याला राजकीय परिस्थिती समजते, जो राजकीय विश्लेषण करू शकतो, अशा प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की हे सरकार पडू शकत महाराष्ट्रातल्या नाही. सर्वसामान्य माणसाला परिस्थिती समजत नाही असं समजा आणि समजावून सांगा. तर त्या सामान्य माणसाला मी हे सांगतो की तुम्ही अतिशय प्रेमानं ताकदीनं आम्हाला निवडून दिलाय, मला मुख्यमंत्री केलाय, 5 वर्ष मीच तुमचा मुख्यमंत्री राहणार आहे. सीएम साहेब असं म्हटलं जाते की शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी रेडी आहे. तो प्लॅन बी काय आहे म्हणजे तुम्ही सांगू शकता? नाही, शिवसेना आता आमच्या सोबत आहे, त्यामुळे प्लॅन बी तयार करायचं काही कारण नाहीये. पण राजीनामे खिशात आहेत ना. राजीनामे खिशात आहेत, जी एक त्यांच्याकडून 18-19 तारीख अशी एक दबावाचं येते. जे राजकारण केलं जाते की 18 तारखेला शिवसेनेचे मंत्री प्रचाराच्या समारोपाच्या सभेत राजीनामे देतील वगैरे 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 असं सगळं घडेल असं सांगितलं जाते. असं काही घडत नाही हो. आणि मी तुम्हाला एक सांगतो, काय त्यांना करायचं तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. मला तुम्ही विचाराल तर मी एवढंच सांगू शकेन, माझं सरकार पडत नाही. पण असंही सांगितलं जाते की तुम्ही अन्य पक्षातले आमदार फोडून तुमचं सरकार स्थिर ठेवाल किंवा तुमचं सरकार वाचवाल. आगे आगे देखिए होता है क्या. म्हणजे कोण संपर्कात? कोणी संपर्कात नाही माझ्या. शिवसेना आमच्या सरकारला समर्थन देणारा पक्ष आहे. आमचं सरकार बहुमतात आहे, सरकार स्थिर आहे, हे सरकार पडणार नाही आहे. आताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत आहात, मग ते उमेदवार निवडीपासून ते पक्षाचा त्या भागातला जाहीरनामा ठरवण्यापर्यंत. म्हणजे इतर एवढे सगळे नेते असताना मुख्यमंत्री काय एवढे लक्ष घालतायत? म्हणजे एक प्रकारे तुमची एकाधिकारशाही आहे किंवा तुमचाच शब्द चालतोय, बाकींचं कोणी तुम्ही ऐकत नाही किंवा तुमच्याच शब्दाला वजन आहे, अशी एक प्रकारची चर्चा आहे. आपण काय सांगाल याबाबत? भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही टीम स्पिरिटने काम करतो. इथे एक जण प्रिसाइड करतो पण टीम डिसाइड करते. आणि इथले सगळे निर्णय राज्यातले असतील, महानगरपालिकांचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, हे आमच्या टीमने घेतलेले निर्णय आहेत. आमची एक कोर टीम आहे.
रावसाहेब दानवे आमचे अध्यक्ष आहेत, ते या कोर टीमचे अध्यक्ष आहेत. अंतिम निर्णयाचे सगळे अधिकार हे भारतीय जनता पक्षामध्ये अध्यक्षांना आहेत. सीएम साहेब, मागच्याच आठवड्यात शिवसेनेचे मंत्री तुम्हाला भेटले, म्हणजे त्यांच्या त्यावेळेला खिशात राजीनामा होता, त्यांनी राजीनामा देण्यात दिला तुमच्याकडे एक निवेदन दिलं आणि त्यात मागणी होती की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपने आश्वासन दिलेलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, राज्यात हे का करत नाहीत असं ते त्यांचा खरं सवाल त्याच कारणासाठी भेटले होते. मला त्यांनी एक निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये असं लिहिलं होतं की उत्तर प्रदेशच्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील आपण अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं. मी त्यांना तेही सांगितलं आणि ही मी सातत्याने भूमिका घेतली आहे की कर्जमाफी हा उपाय आहे, पण तो अंतिम उपाय नाही आहे. तो उपाय करण्याच्या आधी आपण वेगवेगळे उपाय केले पाहिजे. म्हणजे तो अंतिम उपाय नाही, तो अंतिम उपाय आहे. त्याच्या आधीचे उपाय न करता जर आपण कर्जमाफीचा उपाय केला तर 2008च्या कर्जमाफीत जे झालं तेच पुन्हा होईल. 2008मध्ये आपण कर्जमाफी केली, 9मध्ये तेच शेतकरी कर्जबाजारी झाले, 10मध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या 2012 साली झालेल्या आहेत, म्हणजे कर्जमाफीनंतर झालेल्या आहेत. बरोबर. याचं कारण काय आहे की कर्जमाफी ही शेतकऱ्याची होत नाही, ती बँकेची होते. शेतकऱ्याला त्यातनं काही मिळत नाही. एवढ्याच कारणाकरता फक्त शिवसेनेचे नेते तुम्हाला भेटले होते, एवढं फक्त महाराष्ट्राला सांगून टाका. हो हो, मला त्यांनी तेच दिलं. म्हणजे मला देखील माहिती नव्हतं की कशा करता येत आहेत. फारशी काही चर्चा झाली नाही. मी त्यांना चहा दिला. सगळ्यांनी काही प्यायला नाही, पण काही लोक चहा प्यायले, म्हणजे अजून आमचे चहा पिण्यात संबंध आहेत. सीएम साहेब, एक तेच विचारायचं होतं की बॅगा भरून तयार असलेले, राजीनामा खिशात असणारे शिवसेनेचे मंत्री आता ह्या वातावरणात वैयक्तिक स्तरावर तुमच्याबरोबर कसे असतात? कधी फोन येतो किंवा काही संवाद वगैरे असतो त्यांचा? वैयक्तिक स्तरावर माझे संबंध त्यांच्याशी चांगलेच आहेत, ते काही वाईट असण्याचं कारण नाही आहे. अगदी एखादी इमर्जन्सीची फाईल आली तर एखादा फोन येतो आणि ती फाईल क्लिअर करावी लागते, कारण प्रशासनामध्ये ज्या आचारसंहितेत नसतात अशा फाईल्स या रेग्युलर येत असतात. त्यामुळे फोन येतो की साहेब ही फाईल पाठवली आहे, मी ती लगेच क्लिअर करून पाठवतो. पण मला असं वाटतं की माझ्या तरी मते राजकारणामध्ये कटुता येऊ नये. राजकारणामध्ये आपण एकमेकाचे शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत. आणि त्यामुळे राजकीय विरोध करत असताना तत्वांचा विरोध असेल, विचारांचा विरोध असेल, कार्यपद्धतीचा विरोध असेल, पण शत्रू म्हणून एकमेकाला वागवणं ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली नाही. त्यामुळे माझ्यापुरतं तरी मी ठरवलं आहे, शिवसेनाच काय, कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच नेत्याला माझा शत्रू मानत नाही. आता आपण फाईल क्लिअर करण्याविषयी बोलतो. अशा अनेक फाईल सध्या भाजप क्लिअर करते. मयूर शिंदेची फाईल क्लिअर झालेली आहे, पिंट्या धावडेची फाईल क्लिअर झालेली आहे, ओमी कळाणीची फाईल क्लिअर होते आहे. हे सगळे गुन्हेगारी असलेली, पार्श्वभूमी असलेली माणसं आपल्या पक्षात येत आहेत. याच्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न अशा करता डायरेक्ट विचारत नाही, कारण मग इतर पक्षांचा उल्लेख होईल, अमुक होईल, तमुक होईल. मला फक्त एवढाच प्रश्न उत्तर द्या की यामुळे जे पक्षाचे वर्षानुवर्ष कार्यकर्ते आहेत ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना काही वर्षांनी काय तोंड देणार आपण? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की पिंटू धावडेच्या पत्नीला आम्ही तिकीट दिलं आहे, त्याला दिलेलं नाही आहे. पण तरी देखील हे योग्य आहे की अयोग्य आहे याच्यावर चर्चा होऊ शकते. पण ती निश्चित त्या ठिकाणी निवडून येईल हे तेवढंच खरं आहे. ओमी कलानीचा जो विषय आहे हा मात्र या ठिकाणी मी अतिशय स्पष्ट करून सांगितला पाहिजे. ओमी कलानीला भाजपमध्ये प्रवेश दिलेला नाही आहे. उल्हासनगरच्या सिंधी समाजाच्या सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन हे ठरवलं की आपल्या भांडणांमुळे उल्हासनगरचं नुकसान होत आहे आणि म्हणून सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित यावं. आणि एखाद दुसरा सोडला तर सगळे नेते एकत्रित आले आणि त्यांनी ठरवलं की एक आघाडी तयार करावी. त्यावेळेस मी सांगितलं की मी आघाडीत येणार नाही. मी आमच्या नेत्यांना सांगितलं की मी भाजपच्या तिकिटावरच लढणार आहे, भाजपच्या चिन्हावरच मी या ठिकाणी पक्ष लढणार आहे, मी कुठल्याही आघाडीत येणार नाही. पण मी त्यांना सांगितलं की जर सिंधी समाजाची आघाडी होत असेल किंवा सिंधी समाज एकत्रित येत असेल तर त्यात आम्हाला खोडा घालायचा नाही आहे, कुठल्याही समाजाला आम्हाला विभाजित करायचं नाही आहे. त्यामुळे आपले लोक आपल्या तिकिटावर लढतील. तुम्हाला कुठल्या आघाडीसोबत आघाडी करायची असेल सिंधी समाजाची तर तुम्ही करण्याकरता मोकळे आहात. 78 जागा त्या ठिकाणी आहेत, त्यातल्या 74 जागा भारतीय जनता पक्ष कमळावर लढतो आहे. 4 जागांवर या सिंधी समाजाच्या नेत्यांच्या आघाडीशी आम्ही त्या ठिकाणी युती केलेली आहे. तेवढीच आमची त्या ठिकाणी युती आहे. जणू काही आम्ही ओमी कलानीला आमच्या पक्षातनं तिकीट दिलं आहे असं चित्र निर्माण केलं जात आहे. आणि त्याचवेळी जे आपण म्हणालात ते शेवटी मला अनुषंगानं सांगावंच लागेल
की मी परवा देखील सांगितलं, आमच्यावर आरोप लावला जातोय आज मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त गुन्हे असलेले उमेदवार शिवसेनेचे आहेत. 63 उमेदवार आहेत आणि त्याच्यावर 84 गुन्हे आहेत. आणि मी गुन्हे माझ्यावरही होते, पण ते आंदोलनाचे होते. आमच्या इकडे अनेक उमेदवार आहेत ज्यांच्यावर गुन्हे आहेत, पण गंभीर गुन्हे असलेले, साहेब खातं आपल्याकडे आहे, गंभीर गुन्हे खातं असलेले आपल्याकडे आहे साहेब. हो, म्हणूनच सांगतो गंभीर गुन्हे असलेले आहेत. नाही, खातं माझ्याकडे आहेत म्हणजे उमेदवाराला अरेस्ट थोडी करता येते काही. त्यांच्यावर गुन्हे आहेत, ते अरेस्ट झालेले आहेत, त्यांच्यावर आता केस चाललेली आहे, ती केस चालेल आणि कोर्ट त्याच्यावर निर्णय देईल. पण अशा प्रकारच्या आरोप लावत असताना आता ठाण्याचं उदयजी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ठाण्यामध्ये मुंबईच्या ऑक्ट्राच्या खोट्या रसिदी छापून घोटाळा करणाऱ्या 100 कोटीचा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीच्या घरी तिकीट दिलेलं आहे. महिला पत्रकाराचं वर बलात्काराचा प्रयत्न करणारा, त्यांचा विनयभंग करणारा, त्याला त्या ठिकाणी तिकीट दिलं आहे. खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये आहे, त्यांच्या घरच्यांना तिकीटं दिली आहेत. त्यामुळे कारण नसताना भारतीय जनता पक्षाला टार्गेट करायचं कारण नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की लोकांच्या अपेक्षा आमच्याकडनं वेगळ्या आहेत. आम्ही शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी आम्ही करतो, त्या योग्य आहे की अयोग्य आहे हे जनता ठरवते. पण हे करत असताना काही पथ्य पाळली पाहिजेत, ती पथ्य पाळण्याचाही प्रयत्न करतो. कधी कधी चुकतो तर ती चूक पुढे दुरुस्तही करतो. सीएम साहेब, एक वेगळा विषय आहे की उद्धव ठाकरे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत असं एकूण प्रचारामध्येही दिसते. ते निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झाली. काय नेमकं स्वतंत्र विदर्भ किंवा वेगळ्या विदर्भावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काय मत आहे किंवा तुमची काय भूमिका आहे? त्यांनी आव्हान दिलं आहे की तुम्ही अखंड महाराष्ट्राची शपथ घ्यावी. पहिली गोष्ट अशी आहे की मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आहे आणि संविधानाची शपथ घेत असताना अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी शपथ घेतलेली आहे. हे सभागृहातही मी सांगितलं आहे. आता माझा सवाल हा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय अखंड महाराष्ट्र, नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक हा आहे का हो? हे का करताय तुम्ही? हे एवढ्या करताय की तुम्हाला लोकांचं लक्ष विचलित करायचं आहे. लोक गेल्या 20 वर्षामध्ये मुंबईची अवस्था अशी काय हा प्रश्न विचारतील. मुंबईतले खड्डे काय हा प्रश्न विचारतील. मुंबईमध्ये कचऱ्याचा घोटाळा का झाला प्रश्न विचारतील. मुंबईमध्ये सिवेजचा घोटाळा का झाला प्रश्न विचारतील. मुंबईमध्ये ऑक्ट्राचा घोटाळा का झाला प्रश्न विचारतील. आणि मग या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काय उत्तर देता येणार आहे? आता तुम्ही बघा, म्हणजे एक गोष्ट मला निदर्शनास आणून दिली पाहिजे. मला अक्षरशः वाईट वाटलं की मुंबई ही इतकी स्ट्रॉंग महानगरपालिका आहे. एखाद्या शहराचं मूल्यमापन कशावर केलं जातं? व्हॉट इज सस्टेनेबल सिटी? एक शाश्वत विकास झालेलं शहर म्हणजे ज्या शहरामध्ये पिण्याचं पाणी, ट्रीटेड पाणी सगळ्यांना मिळतं आणि जिथला सीवेज याच्यावर पूर्ण ट्रीटमेंट होते. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईच्या सीवेजवर आपण ट्रीटमेंटच करत नाही. एक जुना आपले प्लांट आहेत ते ज्याच्यामध्ये आपण फक्त सेटल करतो आणि टर्शरी ट्रीटमेंटचा एकही प्लांट आपल्याकडे नाही आहे. आणि 2006 साली शिवसेनेनं त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये STPचं जाळं तयार करू. हे सगळं पाणी समुद्रात चाललं आहे. आज समुद्रात वास काय? आपल्या मुंबईचा 2100 MLD मैला, सिवेज, विष्ठा ही सगळी समुद्रात आपण टाकून राहिलो आहे. त्यामुळे आपल्या इथे पर्यटनही होऊ शकत नाही, मरीन लाईफ होऊ शकत नाही. आणि म्हणून 2006 साली सांगितलं, एक कंपनी अपॉइंट केली, त्या कंपनीला काम दिलं 32 आराखडे तयार करण्याचं. 2012 120 कोटी रुपयात काम दिलं, ते पैसेही देऊन टाकले. 2012 पर्यंत त्या कंपनीने काहीच केलं नाही. मग 2012 साली त्याला पुन्हा एक्सटेन्शन दिलं 2015 पर्यंतचं आणि 120 कोटीवरनं 180 कोटीवर ते नेलं. 2015 साली 16 साली देखील त्यांनी काहीच केलं नाही. 10 आराखडे दिले, ते पण पूर्ण चुकीचे दिले. पैसे मात्र आपण त्यांना पूर्ण देऊन चुकलो. आता CAGने त्याच्यावर आक्षेप घेतला, ते वेगळं आहे. पण एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये आम्ही सिवेज ट्रीटमेंट करू शकत नाही. म्हणजे आज उद्धवजी मला असं म्हणाले की नागपूरचं काय, नागपूरला काय चाललं आहे? तर नागपूर फार लहान शहर आहे हो. मुंबईशी तुलना होऊ शकते का नागपूरची? 25 लाखाचं पॉप्युलेशन आहे, छोटंसं बजेट आहे. पण तरी देखील मला सांगितलं पाहिजे की नागपूरमध्ये आज 550 MLD सिवेज आहे. त्यातलं 150 MLD सिवेजवर टर्शरी ट्रीटमेंट करून ते पाणी ऊर्जा निर्मिती कंपनीला विकून महानगरपालिका पैसा कमवते आहे. आणि आता एका महिन्यामध्ये अजून 200 MLD म्हणजे 550 पैकी 350 MLD
आणि उरलेलं 200 MLDचं काम सुरू केलं आहे, जे 1 वर्षामध्ये संपणार आहे. म्हणजे 1 वर्षानंतर नागपूरच्या नदीमध्ये, नाल्यामध्ये, ओढ्यामध्ये कुठेही सिवेजचं वॉटर जाणार नाही. जे जाईल ते ट्रीटेड जाईल. हे नागपूर करू शकतं. सोलापूरचं मी उदाहरण देतो तुम्हाला. मी सोलापूरचं केलं आहे. सोलापूरमध्ये उजनीचं पाणी सोलापूरला देऊन सोलापूरचं त्या ठिकाणी ट्रीटेड पाणी NTPCला आम्ही देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मुंबईमध्ये काय होऊ शकत नाही? मुंबईमध्ये काय हे झालं नाही? मुंबई का इतकं मागे राहिलं? याचं उत्तर कोणाला तरी द्यावं लागेल ना. तुम्ही आता तुमच्या जाहीरनाम्यात हे सगळे आश्वासनं करण्याचे दिलेले आहेत. आश्वासनं स्टॅम्प पेपरवरच तुमचा जाहीरनामा आहे. बरीच आश्वासनं भाजपने दिलेली आहेत मुंबईकरांसाठी. एक आश्वासन तर असं आहे की मुंबईतले रस्ते पाण्याने धुतले जातील. खरंच हे सगळं शक्य आहे एवढी भरमसाठ आश्वासनं पूर्ण करणं, की पुन्हा मुंबईकरांचा भ्रमनिरास होणार? नाही, त्याच्यामध्ये आमच्या जाहीरनाम्यात काय म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये इंग्रजांच्या काळापासून रस्ते पाण्याने धुण्याची प्रथा होती. आमच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे की हे जे सिवेजचं पाणी आहे हे ट्रीट करून त्या पाण्याचा पुनर्वापर आम्ही करू. उद्यानाकरता, मैदानाकरता, रस्ते धुण्याकरता, इंडस्ट्रीकरता हे आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे शक्य आहे. म्हणजे रस्ते धुणं सोडून द्या, पण आज मी सगळ्या महानगरपालिकांना हे सांगतोय, आज ठाण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये पिण्याच्या पाण्याची इतकी कमतरता आहे. आता ठाण्याच्या पिण्याच्या पाण्याची कमतरता जर दूर करायची असेल तर आज MIDC मध्ये आपण उद्योगाला पाणी देतो आणि दिलंच पाहिजे, त्याशिवाय उद्योग राहणार नाही. पण आपण सगळं आपलं फ्रेश पाणी किंवा रॉ वॉटर हे आपण त्यांना देऊन राहिलो आहे. ते पाणी जर आपण पिण्याकरता वापरलं आणि हे सगळं पाणी टर्शरी ट्रीट करून त्यांना जर आपण दिलं तर उद्योगही चालतील आणि आपल्याला पिण्याकरता पाणी उपलब्ध होऊ शकेल. हे सहज शक्य आहे, पण हे केलं जात नाही आहे. आणि म्हणून मी सांगितलं, ठाणे असेल, उल्हासनगर असेल, मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल. आता नवी मुंबईमध्ये 100 MLDचं त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे की जे आपण MIDCला पाणी देऊ शकतो. मला असं वाटतं की सोल्युशन जगभरात आहेत, सगळीकडे इम्प्लिमेंट होत आहेत आणि मुंबईच मागे राहत आहे. कार्यक्रमाची वेळेची मर्यादा लक्षात घेता एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. असं काय आहे तुमच्याकडे, तुमच्या पक्षाकडे, की जे इतरांकडे नाही म्हणून तुम्ही मतं मागताय? पहिली गोष्ट अशी आहे की प्रामाणिक प्रयत्न हे आम्ही करतो आहोत आणि ते जनतेला दिसत आहे. हे आमचे प्रामाणिक प्रयत्न जनतेला आवडत आहेत आणि म्हणूनच जनता आम्हाला समर्थन देते. बघा, कोणी एका दिवसात बदल करू शकत नाही, पण बदलाच्या दिशेने जाण्याची मानसिकता आहे का, ती मानसिकता प्रामाणिक आहे का, हे जनतेला दिसलं पाहिजे आणि ते आमच्यामध्ये जनतेला दिसत आहे. आपल्याशी 100% खात्री आहे की मुंबई महानगरपालिकेत आपल्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल? हम होंगे कामयाब? हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब असं आता मुख्यमंत्री छाती ठोकपणे सांगतायत. स्वतःवरच्या सर्व आरोपांना चोखपणे उत्तर देत राजकीय इच्छाशक्ती नसल्यानं मुंबईचा कसा ऱ्हास झाला हे ते आपल्यासमोर आज मांडतायत. त्याचबरोबर त्यांच्या पक्षात आलेले गुंड आणि त्या मागची असलेली अपरिहार्यता याचं एक प्रकारचं विश्लेषणही आपल्या समोर त्यांनी आज मांडलं. येत्या काळामध्ये शिवसेना पक्षाने जरी त्यांचा पाठिंबा मागे घेतला तरी माझ्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं सांगतानाच यामागचं राजकारण काय आहे हे मात्र त्यांनी उलगडून दाखवलं नाही, किंबहुना त्याच्यावरचा पडदा आणि गूढ मात्र त्यांनी तेवढंच कायम ठेवलं. दिवसाला 10-10, 8-8 सभा घेतल्यानंतर सुद्धा थकवा न येणारा हा चेहरा ओव्हर एक्सपोज होतोय का असं विचारल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जनता वेगळी असते, मला मात्र तेच मुद्दे मांडावे लागतात असं चलाख आणि चतुर उत्तर देखील त्यांनी दिलं. प्रेक्षको, गेले काही दिवस हा चेहरा जसा चर्चेत आहे तसाच येत्या काही दिवसात देखील हा चेहरा आणखीन चर्चेत राहणार आहे. याचं कारण या मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर अख्ख्या भारताचं, जगातल्या मीडियाचं लक्ष लागलंय. ती लढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशी जिंकतात हे पाहणं अत्यंत उत्सुक्याचं असणार आहे. त्याचा निकाल मुंबईकर लावतीलच. तुर्तास या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मुख्यमंत्री साहेब आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.